विधानसभा निवडणुकीतील शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ 70 फूट रोड इंदिरानगर येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या। यावेळी विचारमंचावर शहर मध्यचे उमेदवार चेतन नरोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आपल्या भाषणात खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, तुमच्यामध्ये येऊन मला आनंद मिळतो, मला तुमच्यापासून दूर करू नका। मी तुम्हाला सांभाळलं, या मतदारसंघाला सांभाळलं। एक वेळेस तुम्ही मला सांभाळला काँग्रेसला मतदान करून, मी खासदार झाले, पण ह्या मतदारसंघात एक गरीब कामगारांचा मुलगा चेतन भाऊ उभा आहे। गिरणी कामगार, त्याचे वडील होते वारट चाळीत, वडील खूप लवकर वारले, आईने त्यांना सांभाळलं। त्यांच्या अतिशय गरीब परिस्थिती, संघर्षातून गरिबीवर मात करून 5 वेळा नगरसेवक झाले। आज हा मतदारसंघ मी त्यांच्या हातात देते। काँग्रेसवाले भडकाऊ भाषण करणाऱ्यांना तिकीट देत नाही, काम करणाऱ्यांना तिकीट देतात, जे तुमच्या सुखदुःखात सामील होतील त्यांना तिकीट देतात। चेतन भाऊ रात्री पण कोणाचं काही लग्न असलं, मयत असलं तर जातात। पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या युवकाचं काय झालं तर माझ्यापेक्षा जास्त काम ते करतील, मी तुम्हाला लिहून देते ते। आणि म्हणून चेतन भाऊंची गरज आहे, कापाकापीचं राजकारण करणाऱ्यांची या मतदारसंघाला। देशाला बीजेपीने कीड लावली। काय केलं मोदींनी आल्यापासून? महागाई वाढवली, सिलेंडरचा भाव वाढवला, रेशन दुकानात तुम्हाला माल मिळायचा तो बंद झाला, पाणी मिळत नाही आज तुम्हाला, 7-7, 8-8 दिवसाआड पाणी मिळतं, गोरगरिबांचं सगळं बंद केलं। फक्त लाडकी बहीण घेऊन तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करताय। एवढं खालचं समजता आमच्या महिलांना तुम्ही। आम्हाला आबरू पाहिजे, पैशानी इज्जत नाही मिळत। यावेळी माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, चन्नबसप्पा देगील, भीमाशंकर कोळी यांच्यासह या परिसरातील महिलांसह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।